तो आडवा असलेला निर्जीव असलेला देह, ते राम राम ऐकून तो झोपलेला माणूस, झोपलेला म्हणजे ज्याच्यात देह नाही असा मनुष्य ती मान सुद्धा हलवत जातो. कारण कधी ऐकून सुद्धा माहित नाही, मला सांगा अशांना गती उत्तम मिळेल. किती आमचं शास्त्र सखोल आहे. आमच्या शास्त्रांनी जेवढ्या सोप्या वाटा आमच्यासाठी दिल्या, तितक्याच त्या सोप्या मार्गावरनं चालत असताना अवघड वाटा आम्हाला कशा स्वीकारायच्या आहेत हे सुद्धा आम्हाला शिकवतं. आणि हे शिकवण्यासाठी साधी गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे राम नाम धरा कंठी. फक्त कंठामध्ये राम नाम घ्यायचंय आणि हा राम अखंड आमच्या सोबत असावा, अखंड आमच्या बरोबर राहावा. राम नाम बीज मंत्र म्हटलंय. एक श्लोक आहे, वेधा वृद्धो युगास्यः शशी शकलधरः श्वेतकायेश्वरास्यः. खूप मोठा श्लोक आहे. तात्पर्य इतकंच सांगते, सगळ्या देवांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा होतात की कोण श्रेष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे. प्रत्येक देवाकडे एक लक्षात घ्या, एकाला श्रेष्ठत्व द्यायचंय तर बाकीच्यांना गौणत्व दिलं जातं. आणि अशाच अर्थाचा हा श्लोक आहे. वेधा वृद्धो युगास्यः, वेधा वृद्ध, सगळ्यात वृद्ध असणारा देव कुठला? लहानपणापासून साध्या साध्या आपण मालिकांमधनं पण बघतो, सगळ्यात म्हातारा देव कुठला दाखवतात? ब्रह्मदेव, कायम पांढरी दाढी. तर म्हणाले ब्रह्मदेवांची उपासना करावी का? नाही म्हणाले. पुन्हा सांगते, एकाला महत्व द्यायचे म्हणून दुसऱ्याला गौणत्व दिले. प्रत्येक देव समानच आहेत, प्रत्येकातलं तत्व एकच आहे. नाही म्हणाले. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत. कुठल्या कुठल्या तोंडाला आज जर म्हटलं देवा मला हे कर, हे दे, आणि देवाने दिलं म्हणून त्याला सांगायला जावं, बाबा तुझ्यामुळं मला गाडी मिळाली. देव म्हणेल मी कधी तुला काय म्हटलं होतं, मी माझ्या तोंडाने बोललोच नाही का? कारण त्यानं 3ऱ्या तोंडानं ते बोललेलं असतं. अशी पंचायत होते. म्हणून म्हणाले ब्रह्मदेव नको. वेधा वृद्धो युगास्यः शशी, शशी म्हणजे कोणी उभं राहू नका पटकन, शशी म्हणजे चंद्र. चंद्राची उपासना करावी. पौर्णिमेपर्यंत केली, परत पौर्णिमेपासून चतुर्दशीपर्यंत. आज उपासना करायला चंद्र कुठे आहे का? एक दिवस दिसत नाही ना अमावस्येला, क्षय आहे त्याचा. मग म्हणाले एक दिवस जर तो आम्हाला दिसणारच नसेल तर त्याची उपासना काय करावी? शशी शकलधरः श्वेतकायेश्वरास्यः, सूर्याची उपासना करावी. अर्थात सूर्याची उपासना, गायत्रीची उपासना ही नित्यनेमानं करावीच, फक्त पुरुषांसाठी बरं, स्त्रियांनी. पण सूर्यदेवाची उपासना करून जर भगवंत प्रसन्न झाले तर, आत्ताच 12 वाजता टळटळीत उन्हात आम्हाला इथं उभं राहत नाही, प्रसन्न झाले तर जळून खाक, राख सुद्धा मिळायची नाही. सूत्रामा हेमकांतीर नयन मपुः. पुढचा विचार केला, भगवान शंकर नाही म्हणाले त्यांचं दर्शन घ्यायचं तर कुठं जायला लागेल ना, तिथंच त्यांचा वास आहे. आणि त्यांचं दर्शन घेऊन, त्यांचं नाम घेऊन त्यांनी स्वतःच्या शांतीसाठी रामाचीच उपासना केली, नको म्हणाले. मग कोणाची उपासना करावी? म्हणून सगळ्या देवांचा विचार करून श्लोकाच्या शेवटी एकच वचन दिलं की सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ असणारा, एक पत्नी, एक वाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू श्रीरामांचंच ध्यान करावं. वैशिष्ट्य आहे, एक पत्नी आहे, एक वाणी आहे, एक मुखानं बोललेलं वचन कधीही ढळू दिलं नाही. एक वचनी एखाद्याला दिलेलं वचन प्रभू श्रीरामांनी कायम पाळलंय. आणि मर्यादा पुरुषोत्तम असणारे प्रभू श्रीराम, पूर्णावतारी असणारे प्रभू श्रीराम, ज्यांनी आज आपल्या आयुष्यात आपण या परिस्थितीत कसं वागावं असा प्रश्न पडला ना, रामायण उघडावं. आणि आत्ता या परिस्थितीत, सगळी परिस्थिती आज जी आपल्यावर येते ती प्रभू श्रीरामांवर आली आहे. आणि ही आजचीच गोष्ट नाही, या पुढे 100 वर्षांनी सुद्धा जी परिस्थिती कुठल्या मनुष्य मात्रावर येईल ना, ती परिस्थिती सुद्धा प्रभू श्रीरामांवर आलेली आहे. म्हणून काय करावं? राम नाम धरा कंठी, पाप जाय उठा उठी. या नाम
रामानं आपलं आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि हा राम कायम आम्हाला मिळावा या भावनेनं आम्ही कायम रामाच्याच चरणाशी एकरूप व्हावं या भावनेनं स्वामी स्वरूपानंद आम्हाला मूळ अभंगात सांगतात. राम नाम धरा कंठी, राम नाम धरा कंठी, पाप जाय उठा उठी, पाप जाय उठा उठी. या चालीवरचं एक गाणं आहे बघा, लक्षात आलं असेल तर. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिया. प्रभू श्रीरामांना सुद्धा इतकंच म्हणायचंय, आमचं मन सगळीकडे धावतं, पळपुट आहे ते, घाबरट आहे, पण माझं मन कुठंही धावलं तरी सुद्धा माझं मन जेव्हा तुझ्या चरणाशी येईल ना, तेव्हा तुझ्या चरणाशीच त्याला स्थित करून घे, घट्ट करून घे. राम नाम धरा कंठी, सावळे सुंदर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर, राहो निरंतर हृदयी माझ्या, अनिक काही इच्छा मानाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, पांडुरंगा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम. मंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. ऐकाची तुम्ही भक्त भागवत, ऐकाची तुम्ही भक्त भागवत, कळते हित सत्य कर.
करा कराते हित सत्य करा विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीव कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे तुका म्हणे तुका 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 म्हणे एका देहाचे अवय सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग.
मूर्ती लहान आणि कीर्ती असाच मोठा हो, मातीशी घट्ट राहा, खूप मोठा होशील. माझ्या साथीला येशील ना? श्रीराम. दुसरी ते बरं का, फक्त कला ही मनुष्याला घडवत असते आणि या कलेला भगवंताच्या नामाची, त्याच्या साधनेची जोड मिळाली ना की भगवंत आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना की ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला बघत असताना बाकी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि अभिमानानं येतं. तेव्हा खरंच कौतुक आहे सगळ्या लहान मुलांचं, जी लहान मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कला सादर करत असतात. काल सुद्धा आहे ना अत्यंत छान गाणं म्हटलं. असो, एक आवाहन मला करायचंय. या राम मंदिराच्या काय म्हणता येईल, ही पेटी लहानपणी असायची बघा. आपण छंद असायचा की काही कोणी पैसे दिले की त्यातले 2, 4, 5 रुपये आपण ह्याच्यात टाकायचो. ही एक पेटी इथल्या सगळ्यांच्या तर्फे मी आज आवाहन करते की ही आपण प्रत्येकानं विकत घ्यायची आहे. हो ना? फुकट आहे? अरे वा, बरं. इतकी छान पेटी आहे, ती फुकट सगळ्यांनी घ्यायची आहे. पण फुकट जरी घेतली तरी आज उद्याच्या रामनवमीच्या दिवशी ती आपण घरी घेऊन जायची आहे. आणि कुठल्याही चांगल्या प्रसंगी याच्यात आपल्याला वाटलं की आज आपण याच्यात 200 रुपये टाकले, आज 500 रुपये टाकले. लहान मुलांना वाटलं की आज मला 10 रुपये मिळाले, त्यातले 5 रुपये मी ह्या पेटीत टाकणार आहे. पुढच्या वर्षी रामनवमीच्या उत्सवात ही पेटी आपण इथं आणून द्यायची आहे. पेटी परत घेऊन जा, पण त्या पेटीत जे साठवलंय ते आपण इथे आणून द्यायचंय. कशासाठी? ही एक प्रकारची देशसेवा आहे. ही एक प्रकारची आपल्याकडून झालेली अध्यात्माला मदत आहे. तुम्ही म्हणाल मंदिरांना एवढ्या देणग्या येतात, काय हरकत आहे, कशाला हवंय, आमचे 5-50 रुपयांनी असं काय होणार आहे? पण लक्षात घ्या, जेव्हा 5-5 असे 1000 जणांकडनं येतात ना, तेव्हाच त्याचं काहीतरी चांगलं होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी, आपण एरवी व्यवहारात अनेक खर्च करत असतो. रोज 1 रुपया जरी साठवायचा ठरवला तरी महिन्याचे 30 रुपये असे जरी साठवले, काही अपेक्षा नाही आहे. ह्याच्यात जेवढे असतील तेवढे सश्रद्ध मनानं आपण पुढच्या वर्षीच्या उत्सवासाठी आणून द्यायचे. याही पलीकडे जाऊन सांगते की हे घेण्यासाठी कोणाला कंपल्शन नाही आहे. पण आज जर आपणच आपल्या मंदिरांना हातभार लावला नाही तर आपली मंदिरं उद्याच्या 5-10 वर्षात पडायला वेळ लागणार नाहीये. आज आपण आपले सण उत्सव साजरे केले नाहीत तर आपल्या उत्सवांवर बंदी यायला वेळ लागणार नाहीये. आज आपण एकत्र येऊन सामूहिकरित्या प्रार्थना केल्या नाहीत तर उद्या आमच्या प्रार्थना आणि प्रार्थनास्थळ बंद व्हायला वेळ लागणार नाहीये. जेव्हा आर्थिक पाया आपला मजबूत असतो, कणखर असतो, तेव्हा सगळ्या शक्तींचं बळ आपल्याला या आर्थिकतेवर आणता येतं. म्हणून ही प्रत्येकानं आपल्या घरटी एक छोटी पेटी न्यावी आणि जे काही साठेल ते पुढच्या वर्षीच्या उत्सवासाठी माझ्याकडनं मदत म्हणून ही छोटीशी भेट आपण आपल्याच रामाच्या उत्सवासाठी खर्ची पाडायची आहे. मला असं वाटतं की सगळेजण ही पेटी नक्की घरी घेऊन जातील आणि ह्याच्यात वर्षभरात निश्चित काहीतरी साठवाल. त्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट नक्की अगदी हक्कानं सांगीन की रोज ज्या काही माळा जप करत असाल, 1 माळ जप केल्यानंतर आजचे माळेचे पैसे म्हणून मी याच्यात काहीतरी टाकीन असा संकल्प करून या पेटीचं स्मरण ठेवून आणि आपला उत्सव होईल. उत्तम दिमाखात उत्सव जर साजरा करायचा असेल, जर उत्तम कीर्तनकार इथं बोलवायचे असतील तर कीर्तनकारांना देण्यासाठीचं मानधन जे असतं ते आणि या मंदिरानंतर रामनवमीच्या दिवशी निघणारी जी शोभायात्रा आहे त्यासाठीचा खर्च, त्यानंतर सगळ्या आपल्या ग्रामस्थांना इथं प्रसाद असतो
त्या सगळ्या प्रसादाचा खर्च, थोडे खर्च नसतात उत्सव पार पाडायचा, म्हणून सगळ्यांनी छोटीशी का होईना मदत करूया. करणार ना हो म्हणा मोठ्यानी. हां, कीर्तनाच्या प्रथेनुसार 2 मिनिट नामस्मरण करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला, टाळी वाजवा, आवाज येऊ दे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, सब संतन की जय जय. रघुवीर मंगल मूर्ति. कुमकुम मंडित जनके, कुमकुम मंडित जनके विश्वामित्रासी धाडिले पत्र. तव मुनि शीघ्र निघाला, तव मुनि शीघ्र निघाला. संगे घेवोनी राम सौमित्र. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यज्ञाच्या रक्षणासाठी म्हणून विश्वामित्रांकडे यज्ञाचं रक्षण उत्तम पद्धतीनं झालं. सुबाहूला मारलं आणि आता घरी जावं, आपल्या राजधानीत परत जावं की आणि काही करावं असा विचार चालू असतानाच घोड्यावर स्वार होऊन काही दूत आले आणि या दूतांनी स्वयंवरासाठीच असलेलं निमंत्रणाचं पत्र दिलं.
राजा जनकानं कुंकू लावून त्याच्यावर अक्षता, त्या पत्राबरोबर ते पत्र उघडता क्षणी त्यामधून येणारा सुगंध, अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलं गेलेलं ते पत्र जनकाची असणारी जानकी तिचं स्वयंवर योजलं आहे, तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. विश्वामित्रांनी हे पत्र प्रभू श्रीरामांनाच वाचायला सांगितलं. तुम्हाला बोलावणं आलंय, तुम्हाला जायला हवं. पण एक प्रश्न मनाशी पडलाय, काय असतं स्वयंवर? स्वयंवर म्हणजे काय? विश्वामित्र सांगतात, स्वयंवर याचा अर्थ एक पण लावला जातो, तो पण जो कोणी राजा पूर्ण करेल त्याला ती राजकुमारी वरते, अशी स्वयंवराची पद्धत आहे. हा राजा जनक कोण आहे? त्याची असणारी जानकी म्हणजे कोण? असे प्रश्न राम आणि लक्ष्मणाला पडलेत आणि विश्वामित्र म्हणतात, असे प्रश्न पडल्यापेक्षा आपणच तिथं जाऊया. म्हणून चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. निघाले. वेळ कशाला काढावा? कशासाठी वेळ? लगेच जाऊया. म्हणून विश्वामित्र आहेत, त्यांच्या मागे प्रभू श्रीराम आहेत आणि त्यांच्या मागे लक्ष्मण आहे. गुरु ज्या मार्गानं आपल्याला नेतील त्या मार्गानं शिष्य चालत असताना गुरु आणि शिष्याच्या मध्ये देव कायम असतो. बघा, विश्वामित्र गुरु आहेत, प्रभू श्रीराम देव आहेत आणि मागून येणारे लक्ष्मण हे शिष्य आहेत. तिघ निघालेत आणि जाता जाता ही सीता कोण आहे? कोण आहे जानकी? सीतेच्या अनेक गोष्टी, अनेक कथा विश्वामित्र रामाला सांगतायत. पुढं काय होणार आहे याची पूर्ण कल्पना गुरूंना असते. राजा जनकाला अपत्य नव्हतं, परंतु यज्ञ करत असताना यज्ञासाठी एखादी सुपीक जमीन शोधायची म्हणून स्वतः राजा त्या जमिनीच्या शोधार्थ निघालेला असताना यज्ञासाठी जी जमीन शोधली जाते त्यासाठी सोन्याचा फाळ लावलेला नांगर वापरण्याची पद्धत होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जागी यज्ञ करू नये असं आमचं शास्त्र सांगतं. त्यामुळं त्या काळचे राजे वेगवेगळ्या ठिकाणी यज्ञाच्या जागा शोधत असत. सोन्याचा फाळ लावलेला नांगर राजा फिरवत असताना एके ठिकाणी तो नांगर अडकला, थांबला. कशाला अडकतोय वाटलं, एखादा मोठा दगड वगैरे असेल म्हणून तिथली माती बाजूला केली आणि एक सीत त्यांना मिळालं. सीत याचा अर्थ एक छोटी पेटी, आणि त्या पेटीमध्ये जिवंत असणारी ही बालिका मिळाली. ती सीत असणाऱ्या त्या पेटीमध्ये, त्या सीतामध्ये मिळाली म्हणून तिचं नाव पडलं सीता. जनकाची कन्या आहे, जनकाने तिचा स्वीकार केला. भगवंताने, भूमिकन्या आहे सीता, भगवंतांनी ही आपल्याला कृपा प्रसाद म्हणून दिली आहे. यज्ञाच्या शोधार्थ जात असताना ही आपल्याला मिळाली आहे म्हणून जनकानं हिचं नाव ठेवलं जानकी. आणि जनक राजा ज्या नगरीवर राज्य करतो त्या नगरीचं नाव आहे मिथिला, म्हणून नाव पडलं मैथिली. काय हिचा पराक्रम, हिच्यासाठी स्वयंवर आयोजलंय.
विश्वामित्र सांगतात रामाला, प्रभू श्रीरामा, एक वेळ अशी आली की भगवान शंकरांनी युद्धाच्या वेळी जे काय म्हणता येईल त्याला, धनुष्य वापरलं होतं, शिवधनुष्य, ते शिवधनुष्य सांभाळायला दिलं. कोणाला सांभाळायला दिलं? तर हे जनक राजाला सांभाळायला दिलं. भगवान शंकरांचं असणारं ते धनुष्य सर्वसामान्य कोणालाही उचलता येणार नाही, असं इतकं जड असणारं ते. बघा, प्रवास करत असताना आपण एखादी बॅग उचलून उचलून चालून चालून दमतो आणि कोणी समोर आलं तर धर रे जरा पटकन म्हणून देतो ना एखाद्याच्या हातात. ती त्याला पेलवली तर तो म्हणतो हा ठीक आहे, जड असेल तर अरे बापरे किती जड आहे असं सहज म्हणतो ना. व्यवहारात जशी ही गोष्ट साधी सोपी आहे तशीच राजा जनकानं हे शिवधनुष्य पेललं